भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा ठाकरे बंधूंवर टीका केलेली आहे। गिरणी कामगार म्हणजे मुंबईचा अविभाज्य घटक असं वक्तव्य चित्रा वाघ यांनी केले। ठाकरे राजवटीमध्ये गिरणी कामगार उपेक्षित आहे असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय। एकेकाळी मुंबईमध्ये गिरणी कामगारांची शान होती। या मराठमोळ्या गिरणी कामगारांनीच मुंबई घडवली। मात्र कालांतराने गिरण्या बंद पडल्या आणि कामगारांचा संघर्ष सुरू झाला। दशकं गेली, पिढ्या गेल्या, न्यायाची वाट बघत संपल्या। 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेवर सत्ता असून सुद्धा ठाकरेंनी फक्त न्याय देऊ, मुंबईत घर देऊ अशी आश्वासनं दिली। आता कोहिनूर मिलचं उदाहरण घ्या ना। आज तिथे भला मोठा मॉल, बिझनेस पार्क उभा आहे। त्यामागे कोण आहे तुम्हाला माहिती आहेच। मुद्दा हा आहे की कोहिनूर स्क्वेअरमध्ये किती मिल कामगारांना किंवा त्यांच्या लेकरांना काम मिळालं, किती मराठी उद्योजकांसाठी कुठली राखीव जागा होती। आहे का उत्तर? उत्तर नाही असं आहे। आणि दुसरीकडे मूळ मुंबईकर नसलेले देवाभाऊ मात्र गिरणी कामगारांसाठी देवदूत ठरले। मालेगावमध्ये भाजप आणि शिवसेना युती तोडली। भीक म्हणून जागा नको, सन्मानाने जागा दिल्या नाहीत म्हणून युती तोडली असं बंडू काका बच्छाव यांनी म्हटलेलं आहे। मालेगावमध्ये आता भाजप आणि शिवसेनेची युती ही तुटलेली आहे। भीक म्हणून जागा नको, सन्मानाने जागा दिल्या नाहीत आणि हा राग मनात ठेवून या ठिकाणी ही युती तोडण्यात आल्याचं बंडू काका बच्छाव यांनी म्हटलं आहे। खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांवर प्रतिक्रिया दिली आहे। झेडपी निवडणुकींबाबत सरकारने मार्ग काढावा असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलंय। झेडपी इलेक्शन झालं पाहिजे अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे। बघूया ना काय होतं, कारण ही गोष्ट आम्ही वारंवार सांगत आलेलो आहे की जिल्हा परिषदचं इलेक्शन आणि त्याच्यात जे काही निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेले आहेत लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।